मित्रहो, 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकाला 1 जानेवारी 2026 पूर्वी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्यावं लागणार आहे. शासनाने तसा 31 डिसेंबर हा अल्टिमेटम दिलेला असून नेमकं हे प्रकरण काय आहे? जर आधार आणि पॅन कार्ड लिंक नाही केलं तर कोणकोणत्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होईल आणि हे नववर्ष सुरू होण्याआधीच आपल्या भारतातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही नियम लागू होत आहेत. यामध्येच आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन जे ओळखीसाठी महत्त्वाचे पुरावे मानले जातात, हे दोन्ही कार्ड लिंक करून घ्यावयाचे आहेत. पॅन कार्ड विना भारतात कोणतंही वित्तीय काम होऊ शकत नाही. तसंच पॅन कार्ड हे शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये अतिशय उपयोगी ठरतं. मात्र काही नागरिकांचे हे महत्त्वाचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून अकार्यक्षम होणार आहे, म्हणजेच इनऑपरेटिव्ह होणार आहे. मित्र, शासनाने बऱ्याच वेळा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सांगूनही बऱ्याच नागरिकांनी आजपर्यंत हे लिंक केलेलं नाही. त्यामुळे शासनाने आता त्यांना शेवटची मुदत दिलेली आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंकसाठी शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ मिळत राहिली आणि आता अखेर शासनाने 31 डिसेंबर ही शेवटची मुदत राहणार आहे असे स्पष्ट केलेले आहे. 31 डिसेंबर 2025पर्यंत आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक असून शासनाने मार्च 2025मध्ये एक अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी ज्या नागरिकांनी आधार एनरोलमेंट ID वापरून पॅन कार्ड तयार केले होते त्यांना आधार आणि पॅन लिंक करावं लागणार आहे. जे लोक आधार आणि पॅन लिंक करणार नाहीत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण अशा लोकांचं पॅन कार्ड हे 1 जानेवारीपासून निष्क्रिय होणार आहे. आता नेमकी कोणती कामं आपली खोळंबू शकतात जर आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर, हे थोडक्यात बघूयात. आधार आणि पॅन आपण लिंक नाही केलं तर मोठे आर्थिक व्यवहार करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात. जसं आपण जास्त सोनं खरेदी करायला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड द्यावं लागतं. अनेक वित्तीय कामांमध्ये पॅन कार्ड आवश्यक असेल ती सर्व वित्तीय कामे केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अडकू शकतात. आयकरदात्यांना ITR रिफंड मिळणार नाही. आयकर परतावा मिळवताना अडचण येण्याची शक्यता आहे. प्रलंबित टॅक्स रिफंड आधार आणि पॅन लिंक नसल्यास अडकून पडतील. ज्या लोकांचे आधार आणि पॅन लिंक राहणार नाहीत त्यांच्यासाठी TDS आणि TCS कपातीचा दर वाढू शकतो. आधार आणि पॅन लिंक नसल्यास नवीन बँक खातं उघडण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन KYC करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अशा वेगवेगळ्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यापेक्षा अगदी सोपी पद्धत आहे, आपण आधार आणि पॅन कार्ड त्या पद्धतीने लिंक करू शकता आणि आपल्या कामांमध्ये कुठलीही बाधा येणार नाही याची आपण पूर्वीच काळजी घेऊ शकता. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मी सुद्धा आवाहन करतो की त्यांनीसुद्धा आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्यावा आणि आपल्या शासनास सहकार्य करावं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.